पितृपक्षाची महान कथा. या पितृपक्षात 15 दिवसामध्ये फक्त एकदा ही कथा ऐकल्याने सर्व पितृदोष हा नष्ट होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पितृपक्षाची एक महान कथा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा फक्त तुम्ही ती कथा ऐकली किंवा ती कथा श्रवण केली तरी तुम्हाला त्याचं पुण्य जे आहे तर ते मिळेल. घरातील गरिबी दूर होईल आणि त्याचबरोबर सर्व इच्छा देखील तुमच्या पूर्ण होतील. तर आता पितृपक्षाची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. पितृपक्षाची सुरुवात ही 7 सप्टेंबरपासून झालेली आहे आणि 21 सप्टेंबरला पितृपक्षाची समाप्ती होणार आहे. या काळात पितृपक्षाची श्राद्ध, तर्पण अशा अनेक गोष्टी करत असतो. मला काहीच करू नये शक्य नाही झालं, तुम्हाला जर काहीच करू नये शक्य काहीच झालं नाही तर फक्त ही कथा तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकली तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. तर चला लगेच कथेला सुरुवात करूया. आपल्या भारतात श्राद्ध, पिंडदान, तर्पण या विधींना खूप महत्त्व दिले जाते. यामागे प्राचीन कथा आहे. महाभारत आणि रामायणशी पवित्र भूमीशी जोडलेली आहे. ही कथा आहे कर्णाची कथा. महाभारतात कर्ण अत्यंत पराक्रमी दानशूर वीर होता. त्याला दानवीर कर्ण म्हणून ओळखतात. युद्धभूमीत जेव्हा तो पडला तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला. स्वर्गात त्याला राजमहालात सारखं स्थान मिळालं, पण तिथे जेवणासाठी जेव्हा अन्न आणलं जात असेल तेव्हा त्याच्यासमोर सोने चांदीचे डोंगर दिसत होते, पण खऱ्या अन्नाचा दाना मात्र त्याला नव्हता. कारण कर्णाला आश्चर्य वाटले आणि त्याने धर्मराजाला विचारले, तुला सर्व काही मिळते पण अन्न का नाही मिळत? तेव्हा धर्मराज म्हणाले, पृथ्वीवर असताना तुम्ही सुवर्ण वस्त्र संपत्ती लोकांना दान केलं, पण कधी पितरांच्या नावाने अन्नदान केलं नाही. त्यामुळे तुम्हाला स्वर्गात सुवर्ण तर मिळालं पण अन्न मात्र नाही. कर्णाला खूप पश्चाताप झाला. तो म्हणाला, माझी चूक झाली. मला एकदा तरी पृथ्वीवर जाऊन पितरांना अन्नदान करायचं आहे. त्यानंतर यमराजाने त्याची विनंती मान्य केल्याने कर्णाला 15 दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवले. त्या काळात त्याने गंगेच्या तीरावर गयेत आणि पवित्र स्थळी आपल्या पितरांसाठी श्राद्ध केले, ब्राह्मणांना अन्नदान केले. त्याच 15 दिवसांच्या काळामध्ये आज आपण पितृपक्ष किंवा श्राद्धपक्ष असे म्हणतो. असे मानले जाते की या काळात आपल्या पितरांचा आत्मा पृथ्वीवर येतात आणि आपली संतती त्यांच्यासाठी केलेले अन्न, पिंड आणि तर्पण स्वीकारतात. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की जीवनात आपण कितीही दानशूर, पराक्रमी असलो तरी पितरांच्या स्मरणाशिवाय पूर्णता नाही. पितरांना अर्पण केलेले अन्न केवळ त्यांना समाधान देत नाही तर आपल्या घराला शांती, समृद्धी आणि आशीर्वादही देतो. पितृपक्ष म्हणजे केवळ विधी नाही तर आपल्या मुळाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे. असे मानले जाते की पितरांना केवळ त्यांच्या संततीने केलेले अर्पण पोहोचत नाही. जर कोणाकडे संतती नसेल तरी कोणी प्रेमाने दुसऱ्याच्या नावे अन्नदान केलं तरी पितरांपर्यंत पोहोचते. म्हणूनच पितृपक्षांमध्ये दानधर्माला आणि अन्नदानाला खूप महत्त्व आहे. पितृपक्षाची ही कथा आपल्याला सांगते की जीवनातील खरी श्रीमंती अन्नदान आणि कृतज्ञता आहे. दानवीर कर्णालाही महापुरुषाच्या पितरांना अर्पण न केलेल्या अन्नाशिवाय राहावं लागतं, हे आपल्या नेहमी स्मरणात ठेवा. म्हणूनच आजही आपण आपल्या घरी तर्पण केलं जातं, पिंडदान आणि तर्पण केलं जातं, ज्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. त्याचबरोबर अजून एक सुंदर आपण ही आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर कथा अजून एक बघणार आहोत. खूप वर्षापूर्वी एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक आणि गरीब होता. आपल्या पूर्वजांच्या श्राद्धासाठी तो नेहमीच मनापासून विधी करत असेल. एकदा तर त्याच्या घरातील धान्य संपले होते, त्यामुळे तो दुःखी झाला होता. पूर्वजांना अन्न अर्पण न करता मी काय करणार? तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, मनापासून केलेली श्राद्ध हेच खरे तर्पण असते. धान्य नसले तरी गंगाजल आणि पाण्याच्या नैवेद्याने पितरांना प्रसन्न करता येते. ब्राह्मणांनी तसेच केले. गंगाजल, पिंपळाचे पान आणि मनापासून प्रार्थना करून त्याने श्राद्धविधी केला. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. त्याचे पितृ त्याला समाधानी चेहऱ्याने त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, बाळा, आम्हाला तुझ्या मनापासून केलेल्या तर्पणात खरी श्रद्धा दिसली. खरी भावना असेल तर थोड्या अन्नानेही आम्ही प्रसन्न होतो.
उद्यापासून तुझ्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि खरंच दुसऱ्या दिवसापासून त्याच्या घरात समृद्धी यायला लागली. पितृपक्षात केलेले तर्पणात मोठेपणा, खर्च, कीर्ती नसून श्रद्धा आणि भावना महत्त्वाचे असतात. ते मनापासून दिले जाते, यातच खरी ताकद असते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.